Hello students, this is Sujata Kamre coming with class 10 NCERT SSC Math with Sujata ji. Students, welcome in our channel. Students, आजपासून आपण सुरू करत आहोत न्यू सेशन आणि हे न्यू सेशन आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आपण स्टार्ट करणार आहोत 2020 पासून ते 2025 पर्यंत जे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. जर तुम्ही हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा बोर्डाने तेच प्रश्न हे त्या क्वेश्चन्स पेपरमध्ये घातलेले आहेत आणि त्याचबरोबर या क्वेश्चन पेपरचा हे क्वेश्चन पेपर जर कोणी सॉल्व केले तर नक्कीच त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आउट ऑफ मार्क मिळवणारे बरेच आहेत आणि त्याचबरोबर आउट ऑफ मार्क न मिळवणारे सुद्धा आहेत किंवा ज्यांना असं वाटतंय की मी आता नापास होणार, मी मॅथ्समध्ये पास होऊ शकणार नाही, मी खूप वेळ वाया घालवला आणि आता या मॅथ्समध्ये मी काहीही करू शकत नाही. स्टुडंट असं काही बोलू नका. स्टुडंट्स होप्स घ्या, होप्स आशा ठेवा आणि आमच्यासोबत राहा तर आम्ही तुम्हाला एक एक स्टेप पुढे नेऊ. अजूनही वेळ गेलेली नाहीये, वेळ आपल्या हातात आहे, पण तुम्ही आमच्यासोबत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही असेच जे काही नवीन सेशन्स घेऊन येऊ तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आमचे हे सेशन्स, व्हिडिओचे सेशन्स हे सबस्क्राईब करायला लावा, शेअर करा. ओके स्टुडंट्स, आणि एक आहे घाबरू नका, अजूनही ही वेळ आपल्या हातात आहे, स्टुडंट्स. बोर्डाचं जे लॉजिक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं लॉजिक आहे, ते जर आपल्याला समजलं, ज्या मुलाला समजलं तो मुलगा नक्कीच पास होणार. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं आहे की पेपर जरी कठीण काढत असले तरी सुद्धा त्यांची टेंडन्सी ही आहे की जेणेकरून जास्तीत जास्त मुलं पास झाली पाहिजे. या हेतूनच ते काही असे पेपर क्वेश्चन्स हे त्या पेपरमध्ये टाकत असतात. सो स्टुडंट्स, आपण त्याचा केअरफुली अभ्यास केला पाहिजे. ऑब्झर्वेशन हे महत्त्वाचं आहे आणि असंच ऑब्झर्वेशन्स आम्ही या पेपरचं, बोर्ड क्वेश्चन पेपरचं केलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 2020 ते 2025 सेशन फॉर द क्वेश्चन पेपर, बोर्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. सो आपण स्टुडंट्स या प्रिव्हियस इयर या सेशनमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर सॉल्व करणार आहोतच, पण आपण पूर्ण हा क्वेश्चन पेपर नाही सॉल्व करणार आहोत. बोर्डाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर नाही सॉल्व करणार आहोत, तर आपण करणार आहोत फक्त क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 करणार आहोत. आता म्हणाल क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये काय आहे? हो, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 इतके सोपे प्रश्न आहेत. त्याच्या या क्वेश्चन्स मध्ये इतके सोपे प्रश्न टाकले जातात. 1 मार्काचा किंवा 2 मार्काचे असे प्रश्न आहेत की जेणेकरून ते आपण इझिली सॉल्व करू शकतो. आपण आपल्या पेपरमध्ये आपल्याला जर पासिंग पुरते मार्क मिळवायचे आहेत किंवा अगदी 15% पर्यंत आपला जे स्कोअर न्यायचा आहे मॅथ्समध्ये असं ज्यांना वाटत असेल त्यांनी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा निश्चितच केला पाहिजे आणि तो पक्का केला पाहिजे, अगदी पक्का मजबूत केला पाहिजे. आणि तो जेव्हा मजबूत होईल जेव्हा तुम्ही आमच्यासोबत राहाल, आम्ही तुम्हाला अगदी 2020 बोर्डाचे 2020 पासून 2025 पर्यंत जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते अगदी इझिएस्ट मेथडने आम्ही तुम्हाला सॉल्व करून दाखवू, पण तुम्ही आमच्यासोबत राहायचं आहे. आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जेवढं हे चॅनल सबस्क्राईब होईल तेवढी ही मुलं खूप अगदी मॅथ्समध्ये स्कोअरिंग करतील. आमचं हेच ध्येय आहे की जेणेकरून मॅथ्सचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा रिझल्ट हा अगदी चांगल्यात चांगला लागला पाहिजे, सर्वोत्तम असा लागला पाहिजे. अशी मुलं निर्माण झाली पाहिजेत की जेणेकरून त्यांनी मॅथ्सचा रिझल्ट असा लागेल की जो 100% लागला पाहिजे. मॅथ्स हे आपलं साधारणपणे अगदी ज्या काही अगदी जनरल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात आणि त्यामुळे हे जे बेसिक नॉलेज आहे ते आपल्याला आलंच पाहिजे. आणि क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे प्रश्न तुम्ही सॉल्व केलेच पाहिजे. आपल्या बोर्डाचा रिझल्ट हा कसा चांगला लागेल हे तुमच्या हातात आहे विद्यार्थ्यांनो, आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमचा रिझल्ट चांगला आला तर बोर्डाचा रिझल्ट सुद्धा चांगला येणार आहे आणि म्हणूनच तुम्ही क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 या सेशनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. सो शेअर, सबस्क्राईब अँड ऑल्सो लाईक.
ऑलवेज लाईक टू आवर चॅनल. सो स्टुडंट्स, आपण हे सेशन समजून घेऊया. या सेशनमध्ये नेमकं काय आहे आणि डिटेलिंगमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. स्टुडंट्स, ही प्रश्नपत्रिका जी दिलेली आहे ती आहे 2022 मॅथमॅटिक्स 1 दॅट इज अल्जेब्रा पार्ट 1 साठीची आहे. ओके, याच्यामध्ये एकूण पेजेस 9 आहेत आणि याचा कोड नंबर जो दिलेला असतो तो इथे दिलेला असतो N710. टाइम जो आहे तो 2 आवर्स साठी आहे, कारण याचा जे वेळ आहे मार्क्स, देयर इज अ मार्क्स फॉर मॅक्झिमम मार्क्स इज 40. ओके, 40 मार्क्सचा पेपर आहे, 2 आवर्स साठी आहे. ओके, सो आता याचे पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन्स आपण जाणून घेऊया. व्हॉट आर द इन्स्ट्रक्शन्स? ओके, सो नोट हियर, all questions are compulsory. Yes, all questions you have to solve. All questions, सगळे questions compulsory आहे. सेकंड वन, यूज ऑफ अ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकत नाही. नॉट अलाउड. तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करायचा नाही, घेऊन जायचा नाही कॅल्क्युलेटर. तिसरा आहे, द नंबर टू द राईट ऑफ द क्वेश्चन्स इंडिकेट फुल मार्क्स. येस, आता जर राईट ऑफ द क्वेश्चनच्या राईटला जे दिलेले असतात ते क्वेश्चनचे मार्क्स असतात. ओके, फुल मार्क्स असतात. किती असतील ह्या क्वेश्चनला मार्क? ते त्यांनी राईट हँड साईडला दिलेला आहे, क्वेश्चनच्या राईट हँड साईडला दिलेले. फोर्थ वन, इन केस ऑफ एमसीक्यू क्वेश्चन नंबर 1A ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड अँड विल बी गिवन क्रेडिट. येस, आता फक्त एक लक्षात ठेवा की एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील स्टुडंट्स, तर म्हणजे फक्त क्वेश्चन 1A जो असेल तर तो फक्त इव्हॅल्युएट केला जाईल. आणि त्याचबरोबर कसा केला जाईल? विल बी गिवन क्रेडिट, म्हणजे तुम्हाला ऑप्शन लिहायचा आहे त्याच्यात. ओके स्टुडंट, फक्त तुम्हाला ऑप्शन लिहायचं आणि त्याचा आन्सर जे आहे, ऑप्शन नंबर आणि त्याचा आन्सर हे फक्त पुढे लिहायचं आहे. त्याची प्रोसेस तुम्ही करायची नाहीये. ओके, विदाउट प्रोसेसिंग, विदाउट कॅल्क्युलेटिंग, यू हॅव टू राईट ओनली द क्वेश्चन, दॅट इज अ ऑप्शन नंबर अँड द आन्सर. ओके, असं इव्हॅल्युएशन त्याचं केलं जाणार आहे. देन द फिफ्थ वन, फॉर एव्हरी एमसीक्यू द करेक्ट अल्टरनेटिव्ह A, B, C or D with such question number is to be written as an answer. येस, बघा दिलेलाच आहे तुम्हाला. जो काही तिथे ऑप्शन दिलेला असेल तर तो ऑप्शन कॅपिटल लेटर A, B, C, D मध्ये दिलेला असेल आणि त्याच्यानंतर तो तुम्ही काय करायचंय, तो तुम्ही ऑप्शन लिहायचंय तुमचा करेक्ट ऑप्शन आणि नंतर त्याच्या पुढे त्याचं आन्सर लिहायचं आहे. ओके स्टुडंट्स, असा तुम्हाला अशी इन्स्ट्रक्शन ही नोट म्हणून तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये येणार आहे. सच इन्स्ट्रक्शन्स आर गिवन आउट बाय द बोर्ड. ओके, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इन देअर क्वेश्चन पेपर. सो नाउ हियर द क्वेश्चन फर्स्ट, we have to solve the question first A, B, question A and B here. Okay, आता आपण इथे फक्त क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा सॉल्व करणार आहोत. सो व्हॉट इज अ क्वेश्चन A1? दॅट इज अ A. 4 alternative answers are given for every subsequent sub questions. Choose the correct alternative and write its alphabet with sub question number. येस, आता तुम्हाला एमसीक्यू टाईपचा हा क्वेश्चन दिलेला असेल आणि त्याचा तुम्ही काय करायचं आहे, फक्त ऑप्शन लिहायचा आहे, त्याचा आन्सर लिहायचा आहे. आता याच्यामध्ये एमसीक्यूज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किती येतात बरं स्टुडंट्स? तर इथे येणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे 4 असणार आहे. एकूण किती असणार आहेत त्याच्यामध्ये? 4 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 4 क्वेश्चन त्याला 4 मार्क्स असणार आहेत. सो बघा इथे 4 मार्क्स दिलेला आहे. ओके, मेन्शन केलंय की 4 मार्क्स आहेत म्हणून. सो इथे 4 मार्क्स एका क्वेश्चनला, एका आन्सरला तुम्हाला 1 मार्क देण्यात येणार आहे. ओके, सो हा कंपल्सरी क्वेश्चन आहे. दिस इज अ कंपल्सरी क्वेश्चन. देन द सेकंड, दॅट इज अ क्वेश्चन फर्स्ट B. इट इज ऑल्सो कंपल्सरी क्वेश्चन. सॉरी, solve the following sub questions. Solve the following sub question. Now here also that there the 4 question. There are the 4 questions and they have the 1 marks each. And so you may get the 4 marks. Okay. So the question 1 is for the 8 mark. Total 8 marks students. इथेच तुम्हाला 8 मार्क मिळून जातात. पक्का करा हा भाग. क्वेश्चन 1A आणि B. Then second one, that is the question 2A. Complete the following activities and rewrite it. There are the activities. Activities असणार आहे students इथे.
क्वेश्चन 2A मध्ये ऍक्टिव्हिटीज असणार आहे अँड यू हॅव टू ओनली सॉल्व द 2 ऍक्टिव्हिटीज. ओनली यू हॅव टू सॉल्व द 2 ऍक्टिव्हिटीज अँड देअर आर द 3 गिवन ऍक्टिव्हिटीज स्टुडंट. Out of 3 you have to solve the any 2 activities and each question, each activity having the 2 marks. So the total marks are 4. So now here students the question second B, solve the following sub questions any 4. आता इथे जो प्रश्न आहे डी मध्ये त्याच्यामध्ये any 4 आहे, 4 सोडवायचे तुम्हाला 4, पण दिलेले किती असतील 5 दिलेले असतील, 5 दिलेले असतील आणि तुम्हाला 4 सॉल्व करायचे आहे. इच हॅविंग द मार्क्स 2. प्रत्येकाला 2-2 मार्क असणार आहे. सो द टोटल मार्क्स विल बी 8. सो नाउ हियर स्टुडंट्स सी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे जर तुम्ही सॉल्व केले तर नक्कीच बघा किती टोटल होते 4 8 16 आणि 4 दॅट इज द 20 मार्क्स. स्टुडंट्स तुम्हाला 20 मार्क्स मॅथ्स मध्ये सहज मिळवता येतात आहे, सहज मिळवता येतात आहे. आणि हा बोर्डाने तुमच्यासाठी सुवर्ण संधी दिलेली आहे की क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा जर तुम्ही चांगला सॉल्व केला तर खरोखर तुमच्या पत्रात चांगले मार्क्स मिळतील. ओके, यू गॉट द आउट ऑफ मार्क्स ऑफ दिस क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2 अँड दॅट इज टोटल 20 मार्क्स. ओके स्टुडंट्स, सो तुम्ही मॅथ्स मध्ये चिंता करण्याचं काम नाहीये, तुम्ही पास नक्कीच होऊ शकता या पेपरमध्ये. आलं लक्षात स्टुडंट? सो आता बघूया आपण पुढे. आपण बघणार आहोत आता आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करायला घेणार आहोत. क्वेश्चन सॉल्व करायला घेणार आहोत स्टुडंट्स. क्वेश्चन 1A. फक्त लक्षात ठेवा वेळ अजूनही गेलेली नाहीये. आतापासून सुरुवात केली तर खरोखर तुम्ही चांगले मार्क्स स्कोरिंग करू शकताय. चला आपण बघूया. सी द क्वेश्चन 1A. 4 alternative answers are given for every subsequent sub-question. Choose the correct alternative and write its alphabet with sub-question number. Okay, so this is the instruction for the question 1A. Then the first question is which one is the quadratic equation? Students, we have to find out that which one is the quadratic equation. याच्यामध्ये quadratic equation कोणता आहे ते स्टुडंट्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण कुठलाही आपल्याला ऑप्शन दिसला हा सिंपल दिसतोय, आपण सिंपल दिसतोय आणि इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आहे. दिस इज इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म. सो नाही आपण त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आहे दिस वन. सो आपण कट करूया, तो ऑप्शन घ्यायचाच नाही स्टुडंट्स, असं करून चालणार नाहीये. ते सुद्धा या क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म मध्ये येऊ शकतात. सो तिथे निग्लेक्ट करू नका. सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स असतील, ऑप्शन्स असतील ते चेकआउट करा तुम्ही. जोपर्यंत ते चेकआउट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं फायनल आन्सर आणि तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचंय. तुम्हाला थापा मारायच्या नाहीत स्टुडंट्स. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला अगदी सटीक आन्सर, तुम्हाला परफेक्ट आन्सर लिहायचा आहे. सो हिअर स्टुडंट्स पहिला जो आहे ए ऑप्शन आहे 5/x - 3 इज इक्वल टू x². सो स्टुडंट एकदम इझी वे आहे की जर हा तुम्ही प्रश्न सॉल्व केला तर क्वेश्चन 2 चा पण तुम्हाला असाच क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्क्सला सुद्धा. म्हणून इथे तुमचा प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल की तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व करताय. सो सॉल्व करूया आपण. इथे बघा इथे x आहे, डिनॉमिनेटरला x आहे. सो इथे आपण काय म्हणायचं, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय x. आपल्याला x ने मल्टिप्लाय करायचंय. सो x रिमूव्ह होईल तिथून, कळलं का? x तिथून रिमूव्ह होईल. सो -x मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू x मल्टिप्लाय x². सो इथे बघा x गेट कॅन्सल, 5 - 3x - x³. सो ह्याला रिअरेंज करा. सो झाला x³ + 3x - 5 इज इक्वल टू 0. सो स्टुडंट हिअर द highest degree of the variable is 3. So नक्कीच the first option हा नसणार आहे. It is cancel out, लगेच कॅन्सल करून टाकतो. Second one that is the B बघा बरं. So x multiply x plus 5 is equal to 2. So here x multiply x plus x multiply 5 is equal to 2. So multiply हा x² plus 5x is equal to 2. So x²
plus 5x minus 2 is equal to 0. Yes, हा quadratic equation आहे. Yes, this is in the quadratic general quadratic form, that is ax square plus bx plus c is equal to 0. So हा ऑप्शन अगदी करेक्ट आहे. ओके, म्हणजे इकडे तिकडे बघायची सुद्धा गरज नाहीये. लक्षात आलं, हा स्टेटेड. सो द करेक्ट ऑप्शन, that is here, the correct option is B, x plus 5 is equal to 2. Okay, so फक्त आन्सर मध्ये तुम्हाला एवढंच लिहायचं आहे स्टुडंट्स. that is a question 1a. here question 1a, इथे तुम्ही अशा वर्टिकल लाईन्स लिहिणार आहात व करणार आहात आणि नंतर इथे क्वेश्चन 1a1 आणि त्याचा ऑप्शन असणार आहे इथे B. ओके, आणि बी चा आन्सर हे तुम्ही लिहायचे x plus 5 is equal to 2. ओके, सो हे तुमचा फायनल आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके स्टुडंट्स, आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्यांचं काय, हे कसे सॉल्व करायचे? सो आपण ते सुद्धा सॉल्व करून बघूया. ओके, आन्सर तर आपलं ठरलेलं आहे, बट सी आपण सॉल्व करूया. n-1 is equal to 2n, then we have n-2n minus 1 is equal to 0. So n minus 2n, that is the minus n minus 1 is equal to 0. So students, that minus n minus 1 is not in the ax square plus bx plus c is equal to 0, which is the general quadratic form, not in the this general quadratic form, and so that's why this option is wrong. It is not a quadratic equation. Now here students, the third one option, that is the D. Here 1 upon x square, x multiply x plus 2 is equal to x. Okay, so now here denominator la x square ahe, so we multiply x square by both to the both the sides. So 1 upon x square and here x plus 2 is equal to x square multiply x. So here students, that is a x square multiply x square upon x square get cancel, so x plus 2 is equal to x cube. So here x cube minus x plus minus 2 is equal to 0. So now here the greatest or the highest degree of the variable is 3, and so that's why it is not a quadratic equation. So this option is also wrong, and so here our correct option is B. Okay students, so now let us the next one question, that is, see here, next one question. First four terms of an AP are dash dash, whose first term is minus 2 and common difference is minus 2. Okay students, now here the first term is minus 2. That first term is minus 2, that means A is equal to minus 2, and the common difference is minus 2, that means D is equal to minus 2. Okay students, and we have to form the arithmetic progression. आपल्याला arithmetic progression फॉर्म करायचे, and that is up to the 4 terms. आपल्याला 4 टर्म पर्यंत arithmetic progression काय करायची आहे, फॉर्म करायची आहे. सो कसं काय करणार? सो आपला फॉर्म्युला आहे, that is the A first term is A, second term is A plus D, third term is A plus 2D, then the third term is A plus 3D. Okay, so the first term, that is the minus 2, then here A plus D, that means here the second term will be minus 2 plus or minus 2. Then here third term minus 2 plus here 2 multiply minus 2. Okay, then here A plus 3D, that means minus 2 plus 3 in the bracket minus 2. Okay, so now these are the 4 terms students. Okay, arithmetic progression of the first 4 terms. So now here minus 2, here the answer minus 2 minus 2. Okay, minus 2 minus 2, that means here minus 2, here minus 4, then here see minus 2 and here minus 4. So this is the minus 6, and this answer, that is a minus 2 minus 6, and that means the minus 8. So students, here see the first 4 terms. पहिले 4 पद कोणती आहेत? पहिले 4 terms minus 2 minus 4 minus 6 minus 7. So here students, the option is, the correct option is C, minus 2 minus 4 minus 6 minus 8. Okay, as it is. So असं आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. Okay, then the next one students,
थर्ड क्वेश्चन बघूया. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y, d of x is equal to 49, dy is equal to minus 63, d is equal to 7, then what is the value of y? Okay, we have to find out the value of y. So here, how can we find out? We know the formula for the x and y. That is the x, here students, that is the x is equal to, here, x is equal to d of x upon d, and the y is equal to dy upon d. Okay students, so now here we have to find out the value of y. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे स्टुडंट. सो आपण हा फॉर्म्युला यूज करणार. सो y is equal to dy. What is the dy? dy is the minus 63, and what is the d? d is the 7. So here students, y is equal to, टेबल बोला, 7 9 जा 63, 7 1 जा 7 9 जा 9, and here also the minus sign. So y is equal to minus 9. So here the correct option is the minus 9. D. Correct option is D, minus 9. Okay. खूप सोपी एक्झाम्पल्स आहे स्टुडंट्स. स्टे विथ अस, स्टे विथ अस. आमच्या सोबत राहा. तुम्हाला ह्या सेशनचा खूप फायदा होईल. अगदी चांगले चांगले मार्क तुम्ही मिळवू शकता स्टुडंट्स. ओके, चला फोर्थ वन क्वेश्चन बघूया आपण. That fourth one question is that the which number cannot represent a probability? Yes, which number cannot be in the probability? Okay, students, 1.5, that is the probability which is greater than 1. Okay, so that means it cannot represent a probability. Okay, it cannot represent a probability. But what about the 2 upon 3? 2 upon 3 students, that means the 0.6. And the 0.6 here, that 0.6, so that means which is less than 1, which is less than 1, here 15%, which is less than 1, then the 15%, that means the 0.15 students, which is less than 1, and here 0.7, which is also less than 1. So these numbers are the probability. These numbers represent the probability. Okay, so these number 1.5 do not represent the probability. So this is the correct option, A, 1.5. So now students come to the next one question. So here the next one question is the B. Question 1B. Solve the following sub questions. So first one, to draw a graph of 4x plus 5y is equal to 19, find y when x is equal to 1. Students understood this first question. Okay, what is the given example? हे example पहिल्यांदा समजून घ्या स्टुडंट्स. You do not draw the graph. You do not draw the graph. इथे तुम्हाला ग्राफ काढायचा नाहीये. पण जर तुम्ही ग्राफ काढायचा झाला, to draw the graph, तुम्ही काय करणार आहात ते लिहायचे. That is the 4x plus 5y. So here 4x plus 5y is equal to 19. This is the given equation. Okay, linear pair equation into variable, and we have to find y, and then the given value is x. That is x is equal to 1. So here we put the x here. इथे आपल्याला पुट करायचं x. जेव्हा आपण ही 1 व्हॅल्यू x मध्ये, तुम्हाला जिथे जिथे x दिसेल तिथे तुम्हाला x 1 ही व्हॅल्यू काय करायची, पुट करायची, भरायची, तुम्हाला सबस्टिट्यूट करायची तिथे. सो 4 1, इथे 1 x लिहायचा नाही, x इज इक्वल टू 1 हा लिहायचा नाही, कारण आपण काय केलंय, रिप्लेस केलंय. x ला हाकलवून लावायचंय तिथून आणि 1 ला तिथे टाकायचंय. सो प्लस y इज इक्वल टू 19. सो 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. सो 5y इज इक्वल टू 19 आणि पॉझिटिव्ह 4 ला शिफ्टिंग करा राईटला. सो -4 5y is equal to 19 minus 4, that is a 15. Now here the number is 5, so it is also shift, it is multiplication form, so shifted in the denominator form. So y is equal to 5 1 जा 5 3 जा, so 3 upon 1, that means the 3. So y is equal to 3. So किती स्टुडंट्स एकदम इझी आहे, एकदम क्वेश्चन खूप सोपा आहे. बघा किती छान अगदी आपल्याला स्टेप बाय स्टेप हे सॉल्व करता येते क्वेश्चन. ओके, then the next one question students, the question 2, determine whether 2 is a root of quadratic equation. 2m square minus 5m is equal to
0. So here we have to determine only 2 is the root of the quadratic equation. Root of the quadratic equation means it is the factor of the quadratic equation or not. Okay. So here that the 2m square given quadratic equation is 2m square minus 5m is equal to 0 and here root is 2. That means the given equation is variable 1 and then represent by the variable m. So m is equal to 2. So इथे m जिथे दिसतो इथे m दिसला की तिथे तुम्हाला काय करायचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. So here the LHS part of this equation is 2m square minus 5m and the RHS part is 0. So we have to prove that LHS is equal to RHS. तुम्हाला काय करायचंय LHS is equal to RHS करायचंय. जर LHS is equal to RHS come then that means we say that 2 is a root of quadratic equation. If the LHS is not equal to RHS then that means 2 is not a root of quadratic equation. So बघा इथे काय येईल LHS 2 तुम्हाला इथे m दिसतोय. सो इथे तुम्ही काय करायची व्हॅल्यू 2 भरायची आहे. सो 2 आणि इथे डोक्यावर स्क्वेअर दिसतोय. सो 5 मल्टिप्लाय 2. सो हियर 2 पहिला स्क्वेअर ऑफ 2 करून घ्या. दॅट मीन्स द 4. सो आन्सर याचा येईल 4 2 जा 8 नंतर 5 2 जा 10 then 8 minus 10 and that means the minus 2. So then here LHS is equal to minus 2 and here LHS is equal to 0. So that means students LHS is not equal to RHS and therefore we can say that 2 is not a root of the given quadratic equation. The given quadratic equation. Okay students, then the next one example is that write second and third term of an AP whose first term is 6 and common difference is -3. So बघा स्टुडंट्स तेच त्याच टाइपचे क्वेश्चन्स येतात त्याच चॅप्टरचे क्वेश्चन येतात व्हेरी इझी क्वेश्चन्स येतात तुम्ही सॉल्व करू शकता इझिली सॉल्व करू शकता. बी कॉन्फिडंट. Okay, so write the second and third term. Third term that means second term T2 and the third term that is the T3. Okay, so तुम्हाला T2 आणि T3 करायचं आहे of an AP. First term तुम्हाला first term काय दिलेला आहे स्टुडंट्स. So here the first term that means the A दिलाय तुम्हाला किती दिलाय 6 दिलाय आणि कॉमन डिफरन्स that is the D दिलेला आहे -3 दिलाय. सो आपण अशाच टाइपचा क्वेश्चन सॉल्व केला होता मगाशी. सो हियर द फर्स्ट टर्म हियर वी से दैट द फर्स्ट टर्म A or we can call it as T1 is equal to 6. Okay, then the second term here स्टेप बाय स्टेप स्टुडंट्स करायचं आहे तरच त्याला मार्क्स मिळतात आणि घाई करायची नाहीये. सो T2 is equal to A plus D. So here A that is the 6 and plus D that means the -3. So here -3. So 6 plus -3 that means 6 minus 3 so that equal to 3. So T2 that is the second term is equal to 3. Okay, then here students the next one that is the third term. Finding out the third term. So third term that is T3 which is equal to A plus 2D. So A is the 6 plus 2 multiply -3. Okay. So now here 6 plus and the answer of 2 multiply -6 that means -6. So 6 minus 6. Okay. So now here 6 minus 6 that means T3 is equal to 0. Okay. So here we have find out the second term and the third term. T2 is equal to 3 and T3 is equal to 0. Okay. So now here students we can write here the second term is equal to 3 and the third term is equal to 0. Okay. Such a way you have to write down the फायनल आन्सर. असं तुम्हाला फायनल आन्सर लिहायचं आहे स्टुडंट्स. ओके. नाउ द नेक्स्ट एक क्वेश्चन
That is a fourth one, students. Okay, बघा किती इझी आहे. टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. एकदम इझी आहे प्रोबॅबिलिटी मधला क्वेश्चन. किती जनरल क्वेश्चन आहे की नाही, तुम्हाला इझिली येऊ शकतात. किती मार्क्स मिळू शकतात, पटकन मार्क्स मिळू शकतात. बघा, टू कॉइन्स are toss. Two coins are toss. Okay, so now here that two coins are toss केला, so sample space तुम्हाला कोणता मिळणार आहे स्टुडंट. सो सॅम्पल स्पेस मिळणार एक तर टेल हेड, सो टेल हेड and here tail head and the head tail. So now here students, that means the sample space S. So here write down the sample space S is equal to, okay, this one. So this is your final answer.